हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा कल्पमुख राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा तोकांनी आली एक नौका त्याच मार्गाने नाव भरलेली कोमदव्याने होती व्यापारी साधुवाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची कल्पमुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे चिरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्रीहरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला जाहली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण भोलपत्नीचे ऐकून दिले उत्तर साधुवाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या ताटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्यपुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून रुष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे हितेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोरवानच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधुवाण्यावरी आलाळ केले दोघांशी कैद तत्काल करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला गतली पूजा त्यास वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वारी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधुवाण्याची घेऊन त्यास म्हणते भगवंत ठेवले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाण्याने भरलेली
हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेली व पान पाहिली, क्षमायतीची त्याने मागितली. वेळी पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदय सत्यता, श्रीहरीसी पूजिता, श्रीहरीसी पूजिता. आला तो वाणी आपुल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावतीत चटकन, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून रुष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे कानी, आली कन्या प्रसाद त्या दोन्ही. तिचा पती मिळेल परतूनी, जर येईल प्रसाद भक्षूनी. घरी कलावतीने जाऊन, आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता, लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा.